नमस्कार, मी अमृता खंडेराव. आज आपल्यासमोर सादर करत आहे महामंगलसूक्त. उद्यानात गेल्यानंतर विविध आकाराच्या आणि प्रकाराच्या वृक्षवल्ली आपलं मन वेधून घेतात. वेगवेगळ्या झाडांवर फुललेली निरनिराळ्या चित्तवेधक रंगांची आणि सुवासाची फुलं पाहून वृत्ती आनंदून जाते. या सुगंधी कोमल पुष्पांचा उपयोग मनुष्य कशासाठी करतो? आपल्या मनातल्या अत्यंत पवित्र फुलांच्या स्पर्शाइतक्या कोमल आणि सुगंधा इतक्या तरल भावना व्यक्त करण्यासाठी माणूस फुलांचा वापर करतो. कारण शब्दांपेक्षाही काही भावना वेगळ्या असतात. त्या मांडण्यासाठी शब्द अपुरे पडतात. अशा भावनांच्या अभिव्यक्तीकरता मनुष्य शेकडो नव्हे हजारो वर्षांपासून फुलांचा उपयोग करत आला आहे. परमेश्वराला फुलं वाहताना ती नुसतीच देवापुढे ठेवली जात नाहीत, तर ती एका नाजूक पण चिवट धाग्यात ओवली जातात. सुसूत्रपणे त्यांचा एक हार गुंफला जातो आणि मग तो ईश्वरचरणी अर्पण केला जातो. त्या फुलांइतकंच त्या सूत्राचंही महत्त्व आहे. त्या रंगीत, कोमल आणि सुगंधी भावनांच्या प्रतीकांना हा एक जो धागा आहे तो एकत्रपणे बांधून ठेवतो. रंग, सुगंध आणि स्पर्शाची सांगड बांधण्याचं अवघड काम या एका सूत्रामुळे शक्य होतं. बौद्ध धर्मात महापरित्राण सूत्रपाठ आहे. या सूत्रपाठामध्ये दैनंदिन प्रार्थना, पूजाविधी करताना म्हणावयाची सूत्रे, पंचशील याचना आणि इतर अनेक कथा गाथा रूपाने सांगितल्या आहेत. गाथा म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी वेळोवेळी शिष्यांना केलेला उपदेश. हा उपदेश छंदोबद्ध सूत्ररूपाने परित्राण सूत्रपाठात मांडलेला आहे. एका सुखवस्तू राजपुत्राने मानव कल्याणाचा ध्यास घेऊन आपलं संपूर्ण जीवन मनुष्याच्या दुःखमुक्तीसाठी वेचलं. हे संपूर्ण जगासाठी एक अलौकिक उदाहरण आहे. संपूर्ण जगातल्या मनुष्यमात्रानं मानवतेच्या आणि स्वतःच्या विकासाकरिता काय करावं हे गौतम बुद्धांनी अतिशय थोडक्या शब्दात सांगितलेलं आहे. प्राणहिंसा, चोरी, व्यभिचार, असत्य आणि नशापान या 5 गोष्टींना ठाम नकार म्हणजे पंचशील. हे तर सर्वांना माहीत आहे. परंतु या परित्राण सूक्तपाठात फक्त 12 चरणांचं एक महामंगलसूक्त आहे. या 12 सूक्तांमधून मनुष्याच्या जगण्यासाठी मंगल आणि उत्तम काय काय आहे याचं वर्णन आलेलं आहे. या 2 ओळीचं एक सूक्त अशा 24 ओळींमधून आदर्श आणि पवित्र जीवनासाठी सुलभ मार्ग सांगितला आहे. आबालवृद्धांसाठी मार्गदर्शक अशी ही 12 सूत्र आपण उलगडून पाहणार आहोत. मानवाचं कल्याण, जीवनातलं पावित्र्य आणि उत्तम जगण्याचा ध्यास अशी वैश्विक मूल्य या सूत्रांमधून न जाणे किती वर्षांपासून बांधून ठेवलेली आहेत. या मोळीत सुविचारांचं जे इंधन बांधून ठेवलं आहे त्याच्या ऊर्जेचा वापर करून आपणही आपल्या जीवनाचं नैतिक अधिष्ठान अधिक पक्क करूया. आपल्या सुप्रवृत्तींना बळकट करून जीवन मंगलमय बनवूया. यातल्या पहिल्या श्लोकात सत्संगाचं महत्त्व सांगितलं आहे. ज्ञानी व्यक्तीची संगत कल्याणकारी होते, कारण त्याच्या ज्ञानाचे कण सदैव त्याच्याकडून आपल्याकडे वाहत राहतात. अज्ञानी मनुष्याच्या संगतीमुळं जडत्व प्राप्त होतं, जीवनातला प्रवाहीपणा नष्ट होतो आणि मनुष्याची बुद्धी साचलेल्या डबक्याप्रमाणे कुंठित होते. तर ज्ञानी व्यक्तीच्या सहवासामुळे आपलंही जीवन वेगवान आणि प्रकाशमान होतं. पहिलं मंगलसूक्त आहे, बहुदेवा मनुस्साच मंगलानि अचंतयुम आकंखमानासोत्थानं ब्रूहि मंगलम उत्तमम. बहुदेवा मनुस्साच मंगलानि अचिंतयुम आकंखमानासोत्थानं ब्रूहि मंगलम उत्तमम. या मूळ पाली भाषेतल्या सूक्ताचा अर्थ असा आहे की मानवी कल्याणाच्या आंतरिक तळमळीच्या भावनेनं कितीतरी देव आणि मनुष्य प्राणी सतत अस्वस्थ होत राहतात.
कुठला धर्म मनुष्याला अंतिम कल्याणाप्रत घेऊन जाईल? मानवी जीवनाच्या उत्थानासाठी काय मंगलकारक आहे? असे प्रश्न कायम माणसाच्या मनात उभे राहत असतात. तर हे तथागता, कृपा करून आपण आम्हाला विशद करून सांगा की जगण्यासाठी मंगल आणि उत्तम काय आहे? कुठली मूल्ये आमच्यासाठी श्रेष्ठ आहेत? यावर तथागतांनी केलेला उपदेश हा 11 सूत्ररचनांमधून बंदिस्त केलेला आहे. त्यातली सुरुवातीची रचना अशी आहे: अज्ञानी मनुष्यांपासून दूर राहणे, अर्थात कुसंगती असू नये. ज्ञानी आणि विद्वानांच्या सहवासात राहणे, अर्थात सत्संग, आणि ज्या गोष्टी खरोखर पूजनीय आहेत त्यांची पूजा करणे हे उत्तम आणि मंगल आहे. तथागत गौतमाला महाकारुणिक असं म्हटलं जातं. मानवी दुःखांचा नाश करून माणसाला सुखकारक जीवनाची प्राप्ती व्हावी या एकाच भावनेने त्यांचे मन सदैव करुणेने ओथंबून राहिले होते. लोकांनी मंगल जीवन कसे जगावे असा साधासुधा प्रश्न केल्यानंतर सामान्य माणसाला आकलन होईल, सहज समजेल आणि आचरणात आणायला कठीण वाटणार नाही असा उपदेश त्यांनी प्रत्येक सूक्ताद्वारे केला आहे. अज्ञानी लोकांपासून दूर राहावे. मराठी भाषेत अज्ञानी या शब्दाला अडाणी असा एक पर्यायी शब्द बोलीभाषेत सर्रास वापरला जातो. अडाणी म्हणजे व्यवहाराचं ज्ञान नसलेला, शिक्षणाचा संस्कार नसलेला, ज्याला सुवर्तनाची माहिती नाही असा. मग या अज्ञानापासून दूर का राहायचं? तर त्याच्या अडाणीपणाचा संस्कार आपल्या मनावर होऊ नये, त्याच्या रासवट वर्तनाच्या प्रभावाने आपणही तसंच जनावरासारखं वागायला शिकू नये म्हणून त्याच्यापासून दूर राहायचं. विद्वानाच्या संगतीला आपण सत्संग असा शब्द वापरतो. सत्संग म्हणजे सत्प्रवृत्तींचा सहवास. ज्ञानी माणसाचे निव्वळ दृष्टीदर्शन हा एक मोठा अनुभव असतो. त्याचं व्यक्तिमत्व पाहूनच कसं राहावं याचा वस्तुपाठ मिळतो. ज्ञानाची सर्वत्र पूजा केली जाते. ज्ञानी माणसाचे आचारविचार, बोलणे वागणे, वर्तनविहार सर्वच काही मंगल आणि मार्गदर्शक असते. नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रम इह विद्यते. मग अशा वंदनीय, पूजनीय ज्ञानाची म्हणजेच पर्यायाने ज्ञानी व्यक्तीची पूजा म्हणजेच आदर सत्कार करणे हे सामान्य माणसासाठी मंगलकारक आहे. या ज्ञानी माणसाचा सन्मान करून त्याच्या संगतीत राहून जगण्याची सुंदर मूल्ये अवगत करून घेणे आणि त्यानुसार आपले वर्तन सुधारणे हा जगण्याचा उत्तम आणि मंगल मार्ग आहे. सुत्त असे आहे: असेवनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलम उत्तमम्. असेवनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलम उत्तमम्. समाजात वाईट संगत लागल्यानं आयुष्य वाया घालवणारी मुलं माणसं आपण सर्वत्र पाहतो. मुळात माणसं वाईट नसतात, पण गोष्टीतल्या पोपटाप्रमाणे साधूच्या आश्रमात राहणारा पोपट राम राम या बसा म्हणतो आणि दरोडेखोराच्या घरात राहणारा पोपट शिव्यांचे उच्चार शिकून घेतो. मैत्रिणींनो, आपली मुलं बाळं हे आपल्या देशाचं अनमोल धन आहे आणि त्यांच्यावर सुसंस्कार करून आपण आपल्या कुटुंबाचंच नव्हे तर संपूर्ण राष्ट्राचं भवितव्य घडवत असतो. आपली मुलं हीच आपली खरी संपत्ती आहे. त्यांच्या तोंडात काय खेळलं पाहिजे हे आपल्याच हातात आहे. सर्वस्वी आपल्याच हातात आहे. भवतु सब्ब मंगलम. अमृता खंडेराव.